चाकू आणि विळ्याचा धाक दाखवून पतीसमोरच विवाहितेवर दोघांनी केला अत्याचार। मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। दरोडेखोरांचा लुटमारीचा प्रयत्न फसला, सालदाराच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार। धारदार शस्त्रांचा धाक दाखवून 19 वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील दुधलगाव शिवारात घडली आहे। या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 5 विशेष पथके नियुक्त केली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला व तिचे पती एका शेतात वास्तव्यास असून तेथे मजुरीचे काम करतात। रात्री 11 वाजताचे सुमारास दोघेही घरात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात प्रवेश केला। त्यापैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता। शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतले। त्यानंतर आरोपींनी पती-पत्नीला घराबाहेर शेतात नेले। तेथे पतीला रोखून धरत दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले। पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन्ही अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथके तयार केली असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाने पाहणी करत सायबर सेलचीही मदत घेण्यात आली आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध तांत्रिक आणि स्थानिक स्तरावरील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। काय नाव तुमचं? मी निवृत्ती सोपान बारंबे, राहणार दुधलगाव बुद्रुक। माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितले की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहेत। आणि मग त्यांनी घरामधून टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला।